Hello, my dear students and parents. So welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील जे पाचवे प्रकरण आहे भूमिती म्हणजे जॉमेट्री यावर आधारित ट्रायंगल्स अँड टाइप्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार यावर आधारित एक्झरसाइज नंबर 30 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता भूमिती या प्रकरणाला 10% वेटेज आहे, त्याच्यामुळं या प्रश्नाकडे किंवा या टॉपिककडे आपल्याला दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. चला तर सुरुवात करूया आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार. पाहते त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार ही एक्झरसाइज सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचे आहे. पहा, त्रिकोण म्हणजे ट्रायंगल आणि ट्रायंगलला 3 बाजू असतात, 3 अँगल म्हणजे 3 कोन असतात आणि 3 शिरोबिंदू असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी या 3-3 असतात. आणि हे जे ट्रायंगल आहे म्हणजे त्रिकोण आहे त्याचं नाव हे 6 प्रकारे लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल हा जो ब आहे ह्या ब ला मध्ये ठेवून अ ब क असा एक प्रकार आणि क ब अ असा 2 प्रकार, म्हणजे ब ला मध्ये ठेवून दोनदा, अ ला मध्ये ठेवून असा एकदा आणि क बसून एकदा आणि क ला मध्ये ठेवून दोनदा असं 6 प्रकारे आपल्याला नाव लिहिता येतं. आता हा जो त्रिकोण आहे म्हणजे ट्रायंगल आहे त्याचे बाजूवरून 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण, यालाच इंग्लिशमध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. आणि ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलचेच 3ही बाजू सारख्या असतात म्हणून याला समभुज त्रिकोण म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या 2ही बाजू सारख्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. त्याच्या 2च बाजू सारख्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण, ह्यालाच इंग्लिशमध्ये आयसोस्केल ट्रायंगल असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे विषमभुज त्रिकोण, म्हणजे त्या त्रिकोणाच्या सर्व बाजू ह्या वेगवेगळ्या असतात, म्हणजे कोणत्याही बाजू ह्या सारख्या नसतात, त्यालाच विषमभुज त्रिकोण म्हणतात. ह्यालाच इंग्लिशमध्ये स्कॅलन ट्रायंगल म्हणतात. आता हे झाले बाजूवरून पडणारे प्रकार. आता त्रिकोणाचे कोनावरून 3 प्रकार पडतात. एक आहे काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल, त्याचा हा जो एक अँगल असतो तो बरोबर 90 डिग्री असतो. लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल ट्रायंगल, हा 90 अंशापेक्षा कमी मापाचा असतो. विशालकोन त्रिकोण म्हणजेच ऑप्टूस ट्रायंगल जो असतो तो ॲप्टोस ट्रायंगल जो असतो त्याचं माप हे साधारणतः एका म्हणजे मोठ्या कोणाचं माप हे त्याच्या 90 अंशापेक्षा जास्त असतं. अशा पद्धतीने ह्या गोष्टी बेसिक तुम्हाला माहितीच आहे, परंतु आपण कोणती एक्झरसाइज सॉल्व्ह करण्यापूर्वी आपण त्याची उजळणी करतो म्हणून आपण त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. चला तर आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया. एक्झरसाइज नंबर 30 दोन्ही पद्धतीने आपण हा प्रश्न वाचणार आहोत, इंग्रजी आणि मराठीमध्ये. पहा, इंग्रजीमध्ये पहिला प्रश्न आहे. पहा, विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज 3 साइड्स. आता म्हणजेच मराठीमध्ये काय की कोणत्या आकृतीला 3 बाजू असतात. आता जी आकृती त्रिकोणाची आहे त्यालाच 3 बाजू असणार आहे, मग तो कोणताही टाईप असला ट्रायंगलचा तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल हा ट्रायंगलचाच प्रकार आहे, म्हणजे ह्याला 3ही बाजू असतील. काईट म्हणजेच पतंग, पतंग हा चौकोनाचा प्रकार आहे, त्रिकोणाचा नाही आहे, त्याच्यामुळे ह्याला 3 बाजू नाही आहेत. स्कॅलन ट्रायंगल हा पण त्रिकोणाचाच एक प्रकार आहे, म्हणजे ह्याला पण 3 बाजू आहेत. आणि आयसोस्केल ट्रायंगल हा सुद्धा त्रिकोणाचाच एक प्रकार आहे, म्हणजे ह्याला सुद्धा 3 बाजू आहेत. म्हणजेच ए, सी आणि डी याला हे आपलं उत्तर आहे. आता ए सी डी कुठे आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता मराठीमध्ये सुद्धा बघा अ, क आणि ड हे त्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर आहे. पहा, आता खालीलपैकी योग्य असणारी जोडी कोणती, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पेअर. समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल, याच्या बघा 3ही बाजूवरती सारख्या रेषा ओढलेल्या आहेत, म्हणजेच हा 3ही बाजू ह्याच्या सारख्या आहेत म्हणून तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा काटकोन त्रिकोण आहे का, नाही आहे. तर काटकोन त्रिकोणाची जर आकृती आपण जर बघितली तर काटकोन त्रिकोणाची आकृती ही अशा पद्धतीने असते, त्याचा एक कोन हा 90 डिग्री असतो, म्हणजेच ही जी आकृती दाखवलेली आहे ही चुकीची आहे.
पुढं विषमभुज त्रिकोण म्हणजेच काय, स्कॅलन ट्रायंगल. आता स्कॅलन ट्रायंगलच्या तीनही बाजू वेगवेगळ्या असतात. इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर याच्या तीनही बाजू ह्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजेच याची आकृती आणि याचं नाव हे योग्य आहे. समद्विभुज त्रिकोण, तर समद्विभुज त्रिकोण पहा इथे तुम्हाला दिसतोय, म्हणजेच आयसोस्केल ट्रायंगल. याच्या दोनच बाजू सारख्या आहेत, म्हणजे दोनच बाजूवरती रेषा पाहिजे, परंतु इथं तीनही बाजूवरती रेषा आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. मग बरोबर कुठलं सापडलं, ऑप्शन नंबर अ आणि क. फक्त अ आणि क कुठे आहे, ऑप्शन नंबर 3ला आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. पहा येते तिसरा प्रश्न, हाऊ मेनी टोटल साइड्स डज अ ट्रायंगल हॅव. आता याला मराठीत बोलण्याची काय गरज आहे का, की त्रिकोणाला किती साइड्स म्हणजे बाजू असतात, तर किती असतात, 3 असतात. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे, व्हॉट अ ट्रायंगल इज कॉल्ड इफ इट्स ऑल द 3 साइड्स आर इक्वल. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतील तर त्याला काय म्हणतात. आता तीनही बाजू जर त्याच्या सारख्या असतील म्हणजे इक्वल असतील तर त्याच्या नावामध्येच काय आहे बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. मराठीमध्ये वाचूया बघा. 3 बाजू समान असलेल्या त्रिकोणाला काय म्हणतात, तर काय म्हणतात, त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. पुढे, 2 बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात, समद्विभुज त्रिकोण. म्हणजे 5चं उत्तर ऑप्शन नंबर 1. तोच आपण इंग्रजीमध्ये जर वाचला तर पहा, व्हॉट अ ट्रायंगल इज कॉल्ड इफ इट्स 2 साइड्स आर इक्वल. मग त्याला काय बोलणार आहे आपण, आयसोस्केल ट्रायंगल. ऑप्शन नंबर 1. 6वा प्रश्न बघा, व्हॉट अ क्लोज्ड फिगर विथ 3 साइड्स इज कॉल्ड, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, स्क्वेअर का रेक्टेंगल. म्हणजेच मराठीमध्ये बघा, 3 बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात. आता 3 बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात, त्रिकोणच म्हणतात. तर 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 7वं बघा, कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येते. किती प्रकारे लिहिता येते, तर ते 6 प्रकारे लिहिता येते. हे मी आधीच तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 8वा प्रश्न पहा इंग्रजीमध्ये, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल बी रिटन. आता हाच प्रश्न मराठीमध्ये बघा, की सोबतच्या आकृतीतील त्रिकोणाच्या शिरोबिंदूची एकूण संख्या किती. शिरोबिंदू म्हणजे हे पॉईंट बघा, हे टोकं मोजायचे फक्त. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि मधला एक 5. 5 कुठे, ऑप्शन नंबर 3ला आहे, म्हणून 8वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 9वा प्रश्न पहा, टोटल हाऊ मेनी टोटल ट्रायंगल्स आर देअर इन ॲडजॉइनिंग फिगर. म्हणजेच काय, की सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती. आता ही जर आकृती जर पाहिली आपण, तर ह्या प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे, इकडे पहा. आपण थोडंसं पेपर वर्क करूया. इथे हा त्रिकोण आहे आणि अशा पद्धतीने ती फिगर आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, हे तर पहिला त्रिकोण म्हणून 1 लिहायचा, इथं दुसरा त्रिकोण आहे म्हणून 2 लिहायचा, आणि इथं तिसरा त्रिकोण आहे म्हणून 3 लिहायचं, आणि ह्या तिघांची फक्त बेरीज करायची. 3 + 2 5 झाले, आणि 1 किती झाले, 6. म्हणजे टोटल किती आहेत, 6. हे त्याचं उत्तर आहे. म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. फक्त बेरीज करायची आहे, इतकं ते सोपं आहे. आणि 10वा जो प्रश्न आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. आधी इंग्रजीमध्ये बघूया, हाऊ मच इज द पेरिमीटर ऑफ द फिगर. म्हणजेच काय, की सोबतच्या आकृतीची परिमिती किती. आता परिमिती म्हणजे काय, की सर्व बाजूंची बेरीज. तुम्हीच 8 + 6 + 5 यांची बेरीज करायची, आणि जे उत्तर येणार आहे त्याचं ऑप्शन आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि ते टाकत असताना तुमचं नाव लिहायला विसरायचं नाही. आशा करतो की ही अतिशय छोटी, तितकीच सोपी, पण तितकीच फसवी आणि तितकीच मार्क मिळवून देणारी ही एक्सरसाइज आहे. त्याच्यामुळे याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि तिथं तुमचं नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.